जय हिंद. मी बुस्टर उमेश पाटील. या सेशन मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो. आजचं सेशन आपण घेणार आहोत लसावी आणि मसावी याच्यावर. ठीक आहे. जसं तुमचं हेडिंग दिसलंच असेल, पण जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा, कारण येणाऱ्या व्हिडिओज मध्ये विज्ञान, बुद्धिमत्ता, गणित अशा वेगवेगळ्या विषयावर तुम्हाला परीक्षाभिमुख गोष्टी बघायला भेटणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूया वेळ न घालवता. लसावी आणि मसावी काय असते आपल्याला ते बघणं आहे. सर्वात पहिले बघा, जसं तुमच्या समोर मांडलेले मसावी. आता बघा, याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं HCF. काय म्हटलं जातं राजा? HCF. आणि याला म्हटलं जातं LCM इंग्लिश मध्ये. ठीक आहे. आता इथे मी मांडणी करून देतो. HCF म्हणतात त्याला, याला म्हणतात LCM. आता आपल्याला यांचे नावाशी आणि त्याच्या लॉंग फॉर्मशी काही घेणं देणं नाहीये. त्याच्या मागचं कारण मी जे तुम्हाला आता समजून सांगणार आहे ते समजून असं घ्यायचं आहे की नेमकी त्याची संकल्पना काय आहे, नेमकं त्याचं संकल्पना काय आहे आपल्याला ते समजावून घ्यायचं आता. ठीक आहे. चला बघूयात तर मग आता काय असतंय लसावी आणि मसावी. तर सर्वात प्रथम आपण बघूयात मसावी काय असते. ठीक आहे. बघा, इथं मांडणी केली आहे. मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक. ठीक आहे. मसावी म्हणजे महत्तम साधारण विभाजक ही संख्या असते. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठी, सामायिक किंवा साधारण म्हणू आपण त्याला, दोन किंवा दोन पेक्षा अधिक संख्येत समान सारखा असलेला अंक, आणि विभाजक म्हणजे संख्यांना पूर्ण भाग जाणारा भाजक. पण हरकत नाही, नेमकं हे झालंय तुमचं डेफिनेशनच्या आधारावर, पण आपल्याला डेफिनेशन काही घंटा कळत नाही. म्हणून आपण काय बघणार आहोत आता, आपण बघणार आहोत त्याचं प्रॅक्टिकल काय आहे. आता समजा उदाहरणार्थ HCF, हे नंतरचं स्लाइड नंतर बघू आपण. ठीक आहे. आता बघा HCF मला काय बघायचं आहे, हायेस्ट HCF. आता HCF काय असतोय तर समजून घ्या, समजून घ्या. मसावी काय असतोय, मसावी बघायचं आपल्याला. ठीक आहे. मसावी काय आहे. आता समजा उदाहरणार्थ मी जर तुम्हाला सांगितलं राजा काय 12 आणि 4 याचा मसावी काढायचा आहे. ठीक आहे. तर याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत मसावी काढण्याच्या. याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण मसावी काढण्याच्या बघणार आहोत. पण आपण काय म्हणतो, त्याचा मसावी काय असायला पाहिजे, महत्तम. म्हणजे अशी संख्या शोधायची जी मोठ्यात मोठी आहे आणि ज्या संख्येनं 12 आणि 4 ला भाग जाईल. आता 12 आणि 4 ला भाग जाणारी कोणत्या संख्या आहेत? 12 आणि 4 ला भाग जाणारी बघा 1 आहे. ठीक आहे. परत 2 आहे. ठीक आहे. 3 न भाग जात नाही, 4 आहे. आता या दोघांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती राजा हो, तर 4 आहे. म्हणून यांचा मसावी किती यायला पाहिजे दादा, तर 4 यायला पाहिजे. मसावी 4 आहे. पण आपण गावठी पद्धत पण बघितलेली बापू. गावठी पद्धत अशी बघितलेली आहे की हे 12 आहेत, हे 4 आहेत, मग आपण त्याचा काहीतरी कार्यक्रम लावतो. कार्यक्रम लावत असताना इथं असं दिसतंय की 2 न भाग गेला, बेस 12, 2 न भाग गेला, बे दोन्ही 4, परत अजून 2 न भाग गेला, बे त्रिक 6, 2 न भाग गेला, बे 1 बे. आता अशी कोणती संख्या आहे की दोन्ही संख्येला भाग जाईल रे बापू? कोणतीच नाही ना. म्हणजे ही 2 अशी संख्या झाली, या दोन्ही संख्येला भाग गेली. ही 2 अशी संख्या झाली, या दोन्हीला भाग गेली. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार जो असेल ना, तोच त्याचा मसावी असतो. हे लक्षात ठेवा, तोच त्याचा मसावी असतो. इतकं सिंपल आहे. किंवा अजून एक पद्धत तुम्ही पाहिली होती. कोणती पद्धत पाहिली होती बघा, अवयव पद्धत. ही झाली अवयव. आता बघा याच्यामध्ये 12 आहे, 4 आहे. मग या 12चे जर मी अवयव पाडले 2 गुणाकारामध्ये, ठीक आहे, परत 2 गुणाकारामध्ये बेदुनी 4, ठीक आहे, आणि 4 त्रिक 12 गुणाकारामध्ये 1 कंपल्सरी घ्यायचा, कारण 1 ला कशाने गुणलं तरी तीच संख्या येणार आहे. परत इथं 4, 2 गुणाकारामध्ये 2. आता या दोघांमध्ये सामायिक कोण आहेत बापू, 2. हे 2 आणि जे सामायिक असतात ना त्यांचा गुणाकार. ठीक आहे. म्हणजेच मसावीचा फॉर्म्युला काय भेटला आपल्याला, फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार. फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार. ठीक आहे. अवयवांचा गुणाकार. मग सामायिक कोण याच्यामध्ये, हे 2 आहेत, हे 2 आहेत, म्हणजे 4. म्हणजेच काय झालं, मसावी किती झाला, 4. बघा आपण किती पद्धतीने काढला, 1 2 3. अजून एखादी 2 पद्धत असू शकते, आपल्याला माहित नाही.
पण परीक्षेच्या दृष्टीने आपण ह्या पद्धतीनुसार काढलेला आहे मसावी. पण लसावी काय असतं तो पण बघूया. ठीक आहे, लसावी. आता लसावीचा मुद्दा पुन्हा एकदा तेच लसावी. आता समजा उदाहरणार्थ मी सांगितलं बाप्पा सांगा 8 आणि 6 यांचा लसावी काय. तर राजाओ लक्षात ठेवा, लसावी म्हणजे लघुत्तम, लघुत्तम सामायिक अशी संख्या शोधायची आपल्याला की 8 आणि 6 न भाग जायला पाहिजे, पण ती लहानात लहान असायला पाहिजे. म्हणजेच काय तर समजून घ्या काही डेफिनेशन. बघा पाडा लिहायचा इथं 8 एक 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40. ठीक आहे, 8 सत्त 48, 8 साती 56, 8 आठी 64, 8 नवे 72, 8 दहा 80 चालत राहील. तसाच 6चा पाडा जर लिहिला 6 एक 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 सहा 36, 6 सत्त 42, 6 आठ 48, 6 नवे 54, 6 दहा 60, परत 66, 72 डॅश डॅश डॅश. आता प्रश्न काय आहे, ह्या दोघांमध्ये यांचे पाडे तर आपण लिहिले, ह्या दोघांमध्ये सामायिक कोण आहे, सामायिक कोण आहे. मग ह्या दोघांमध्ये बघा सामायिक कोण आहे. आता बघा इथं कोण दिसतंय 12, 18, 24. यस 24 दिसतंय. ठीक आहे, 24 दिसतंय. इकडे पण 24 आहे. 24 नंतर कोण दिसेल 48 दिसेल. म्हणजे 24च्या पाड्यातले सगळे दिसतील. आता पुढं कोण दिसणार आहे 72 दिसतील. म्हणजे चालतच राहील. म्हणजे सामायिक कोण झालं या दोघांमध्ये, सामायिक या दोघांचे सामायिक झाले 24, 48, 72 डॅश डॅश डॅश. पण लघुत्तम विचारले ना, लघुत्तम म्हणजे यापैकी लहान कोण रे, यापैकी लहान आहे 24. म्हणजेच यांचा जर लसावी जर काढायचा ठरला, हा लसावी झाला 24, हा लसावी झाला 24. समजा लागले. म्हणजे लसावी आणि मसावीचा कन्सेप्ट तुम्हाला शिकायचा असेल तर सर्वात प्रथम हे महत्वाचं आहे. किंवा आपण गावठी पद्धतीने जे शिकत आलोय आतापर्यंत 8, 6 आणि मग इथं कॅल्क्युलेशन. मग बघा बरं इथं 2, बेचोक 8, बेत्रिक 6 अशी कोणती संख्या की दोन्ही संख्येला भाग जाईल, कोणीच नाही. मग लसावी काढत असताना खालीपर्यंत यायचंय. परत बघा 3, 4 ला 4 जसे 3 एक 3, 4, 4 एक 4, एकाला एक तसाच. मग लसावीची व्याख्या काय सांगते, सामायिक अवयव घ्या, असामायिक अवयव घ्या, संपूर्ण गावच घ्या. मग संपूर्ण गाव जर घेतलं ते संपूर्ण गाव येते. म्हणजे 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 4 येते. 4 त्रिक 12, 12 दुनी 24. इथं पण लसावी 24 आला. लक्षात आलंय, इथं पण लसावी 24 आला. लसावी आणि मसावी करत असताना हे महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग एखादं उदाहरण घेऊ, अजून दोन्ही पण काढून बघू, लसावी आणि मसावी दोन्ही पण काढून बघू. ठीक आहे, समजा साधं उदाहरण घ्यायचं जर ठरलं तर 8 आणि 12 घ्या. चला नाही 8 आणि 12 नका घेऊ, थोडं वेगळं घेऊ. 6 आणि 9 घ्या. ठीक आहे, 6 आणि 9. आता मला काय करायचंय राजा, मला लसावी मसावी दोन्ही काढायचे. आपली गावठी पद्धत काय सांगते की असं काहीतरी मांडा. ठीक आहे, मांडलं का, हो मांडलं. 3च्या पाड्यात आहे का 6 आहे, 3 दुनी 6, 3 त्रिक 9 आहे. पुढं सरका. आता बघा हा झाला सामायिक म्हणून याला राऊंड करा. आता 2 आणि 3 एकाच संख्याच्या पाड्यात आहे का नाही, म्हणजे काय करा मग बे एक बे, 3ला 3, पुन्हा एकदा पुढे 3 एक एकाला 1, 3 एक 3, 1 येईपर्यंत कार्यक्रम चालवायचा आहे. आणि मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे राजा सांगा मसावी काय असतोय, बोला. मसावी असतोय फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार. मग सामायिक अवयव कोण आहे इथं, 3 आहे. मग इथं 3 लिहा. लसावी काय असतंय, संपूर्ण गाव असतंय, गाव जेवण असतंय फक्त. ठीक आहे, मग गाव जेवणात कोण आलेलं आहे, सगळेच आले. 3 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3, 3 त्रिक 9, 9 दुनी 18. याचा अर्थ लसावी झाला 18, मसावी झाला 3. आता मी तुम्हाला दुसरी एक पद्धत शिकवली होती. काय पद्धत बघा, 6 आणि 9. आता लसावी जर काढायचा असेल राजा लसावी, तर दोघीपैकी मोठी संख्या कोणती आहे, 9. 6च्या पाड्यात 9 आहे का चेक करा, नाहीये. मग 9च्या दुप्पट करा, 9 दुनी 18. 6च्या पाड्यात 18 आहेत का, 6 त्रिक
18 आणि आपण लसावी 18च काढला बघा 18. ठीक आहे. आता मसावी जर काढायचा जर असेल मसावी, मग सर्वात पहिले चेक करा 6च्या पाड्यात 9 आहेत का नाही आहेत. मग 6च्या आता पहिले बघा मोठा आपल्याला लसावी काढायचा तर मोठी संख्या घेतली होती. आता मसावी काढायचा तर लहान संख्या घ्या. मग 6च्या निम्म करा किती आली 3. मग 3च्या पाड्यात 6 आहेत का आहेत. 3च्या पाड्यात 9 आहेत का आहेत. म्हणजे त्याचा काय झाला हा मसावी झाला. त्याचा काय झाला मसावी. तर ह्या अतिशय अचूक पद्धतीने आपण लसावी आणि मसावी काढू शकतो. तर उद्याच्या सेशन मध्ये आपण पुन्हा एकदा लसावी मसावीची उदाहरणं घेऊन आपण वेगवेगळे क्वेश्चन्स घेऊन लसावी मसावी काय असतं ते बघणार आहोत. तोपर्यंत इथं थांबतो. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर करा. तोपर्यंत जय हिंद.